नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया कोकणातील रेसिपी घावणे। तर ही रेसिपी एका सबस्क्रायबरची फरमाईश होती, तर मी इथे आज अपलोड करत आहे। तुम्ही तुमचे सजेशन देऊ शकतात। तर मी इथे 2 वाटी तांदूळ 5 ते 6 तास भिजवत टाकलेले आहे। 5 ते 6 तासानंतर आपण छान तांदूळ धुवून घेऊया, मग त्याला मिक्सरमध्ये टाकून घेऊया। आता मी यात थोडंसं पाणी टाकत आहे, किमान अर्धा ग्लास, आणि आपण याचा आता छान स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात बॅटर किती स्मूथ आहे, खूप छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची। आणि आता आपण हे बॅटर पातळ करणार आहोत। डोसाचे बॅटर कसे जाड असते, तर घावण्याचे बॅटर खूप पातळ असते। तर मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेले आहे। तुम्ही पाहू शकतात कन्सिस्टन्सी किती लिक्विड आहे, खूप पातळ अशी कन्सिस्टन्सी आहे। इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि मी ह्याच्यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। आता आपण घावणे भाजून घ्यायला सुरुवात करूया। तरी मी इथे भिडाची काईल किंवा भिडाची कढई वापरलेली आहे। तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही नॉनस्टिक कढईवर किंवा तव्यावर करू शकता। तर मी आता या भिडाच्या कढईवर मी इथे तेल लावून छान अशा प्रकारे बॅटर पसरवून घेतलेले आहे व 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान आपले घावणे रेडी झालेले आहे। गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा। तुम्ही पाहू शकतात किती छान तयार झालेले आहेत। आणखीन मी सेम प्रोसेस रिपीट करत आहे। तुम्ही पाहू शकता तेल लावायचे व बॅटर फक्त टाकून घ्यायचे। 2 मिनिटं वाफेवर शिजवायचे, मग आपले घावणे रेडी होतात। तुम्ही पाहू शकतात किती छान घावणे रेडी झालेले आहेत। रेसिपी नक्की करून बघा। काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा। लाईक, शेअर, सबस्क्राईबही करा। धन्यवाद।